झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता झी मीडियाच्या इम्पॅक्टची बातमी। नाशिक जेलमधल्या कैद्यांकडून खंडणीचे फोन जाताच प्रशासन खडबडून जागं झालंय। काल मध्यरात्री डीआयजी पथकानं नाशिकच्या तुरुंगाला अचानक भेट दिली। या तपासणी दरम्यान कैद्यांकडच्या आक्षेपार्ह वस्तू या पथकानं काढून घेतल्यानं कैद्यांनी उपोषण सुरू केलंय। नाशिकच्या जेलमध्ये बंद असलेले अबू सालेम गँगचे सचिन खांबे आणि सचिन शेटे या दोघांनी मुंबईतले नगरसेवक ब्रायन मिरांडा यांना खंडणीचे फोन कॉल्स केले होते। याबाबत मुंबई पोलिसात तक्रार केल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघड झाला। मुंबई पोलिसांनी या दोघा कैद्यांना ताब्यात घेतलंय। मात्र या प्रकारामुळे नाशिक जेलमध्ये कायद्याचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाल्याचं पुढे आलं होतं। झी मीडियानं ही बातमी दाखवताच प्रशासन जागं झालंय आणि आता डीआयजी पथकाकडून या जेलच्या कारभाराची तपासणी सुरू आहे। आणि त्यानंतर मुंबई पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर आता डीआयजी पथक या जेलमध्ये तपासणी करत आहे। कैद्यांकडून काही आक्षेपार्ह वस्तू त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत। त्यानंतर कैद्यांनी तिथं उपोषणही सुरू केलेलं आहे। याआधी सुद्धा अनेकदा नाशिक जेलमध्येच अशाच काही आक्षेपार्ह घटना घडल्या होत्या। मग तो परेरासारख्या एखाद्या कैद्याला दिली जाणारी वागणूक असो, त्याला अगदी जेल बाहेर गाडी चालवण्याची सवलतही देण्यात आली होती। अशा प्रकारच्या घटनांनंतर पुन्हा एकदा नाशिकमधल्या कैद्यांनी खंडणीसाठी फोन केल्यानंतर नाशिक जेलमध्ये कायदा सुव्यवस्था नेमका आहे तरी का असा प्रश्न निर्माण झाला होता। झी 24 तास एक पाऊल पुढे।